निष्ठोत्तरसे वेळ समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वानाकाली उठविला नंदे शिवाचा ढवळा उघडले शिळा विवराचे पांडुरंगा करू प्रथम नमन गंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया संताच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमादाविलासिया नमो जगदाखिल पालना मंगळमणे निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा आता हृदये आपुले चौपाळुण्या भले वरे बैसव पाऊले श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री नामदेव महाराजांच्या गाथ्यातील 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून माऊलीच्या समाधी सोहळ्याचं वर्णन करतात. विडाला सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज त्रयोदशी संजीवन समाधी माऊलीचा सोहळा आहे. आज ठीक त्यांनी 2:30 वाजता समाधीमध्ये जाऊन बसलेले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे गुरुदेवांचं कीर्तन असतं, परंतु गुरुदेव भगवान ब्रह्मामध्ये विलीन झाले. तदनंतर तीच परंपरा माझ्या हाती दिली. ते मला जशी बुद्धी देतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करेन. हरिभक्त परायण गुरुवर्य वैकुंठवासी निगमानंद बाबा यांना अभिवादन करून हरिभक्त परायण गुरुवर्य वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या कमलचरणावरती नतमस्तक होऊन या महाराष्ट्रामध्ये थोर थोर संत महात्मे जन्माला आलेत. नगद नारायण महाराज सर्व आदी संत महंतांना साष्टांग हरिभक्त परायण संगीत विशारद भाऊसाहेब महाराज इंगोले, संगीत विशारद नासिकेत महाराज जरे आणि ज्यांची पखवादावरती थाप पडते असे असणारे लहू महाराज देवकर, बालू महाराज, विष्णू महाराज टाळकरी, आपल्या संस्थांचे सर्व टाळकरी माळकरी तुम्हा सर्वांना अभिवादन करून मी सेवेकडे वळतो. विठाला ज्यांचं आज अन्नदान आहे असे असणारे वरंगलवाडीकर सवासे वस्ती त्यांनाही अभिवादन करून एक सीत दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धारण. तीर्थक्षेत्रावरती धार्मिक क्षेत्रावरती जर आपण अन्नदान केलं तर कोटी कुळांचा उद्धार होतो असे संत महात्मे सांगतात. विडाला आज माऊलींचा समाधी सोहळा आहे. समाधी म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये समाधी शब्दाचा अर्थ 3 प्रकारे केला जातो. सम आणि आधी. सम हा उपसर्ग लागून इंग अध्ययने धातूला अंग उपसर्ग लागून समाधी शब्द बनतो. मनुष्य गेल्यानंतर जी समाधी बांधतात तिलाही समाधी म्हणतात. संत महात्मे गेल्यानंतर जी समाधी बांधतात त्यालाही समाधी म्हणतात. आणि माऊलीने आज जी समाधी घेतली ती म्हणजे संजीवन समाधी. विठाला शास्त्र असं सांगतं, शास्त्रामध्ये फक्त 2 समाधी
बांधण्याचा अधिकार दिलेला आहे. तिसऱ्या समाधीचा अधिकार नाही, तरीही आपण तो अधिकार ओलांडून ती समाधी बांधली जाते. सर्वसामान्य जीवाची समाधी बांधली जाते. आपल्या घरामध्ये जर एखादा मनुष्य गेला तर त्याची सुद्धा समाधी बांधली जाते, परंतु शास्त्र त्याला नकार देतं. का? समाधी जर आपण बांधली तर तिला रोजची रोज स्नान घालावं लागतं. आपल्याच्यानं एवढं होत नाही. नसलेलं पितृलोकांचं पाप आपल्या माथ्यावरती येतं. म्हणून सर्व सामान्य जीवांची समाधी बांधू नये. त्याला मराठीमध्ये थडग म्हणतात. थडग त्याला समाधी म्हणतात. आणि दुसरी समाधी संत महात्मे गेल्यानंतर जी समाधी बांधली जाते ती समाधी दर्शनीय, पूजनीय, वंदनीय. विठाला का वंदनीय, का दर्शनीय? असं काय संत महात्म्याने जीवनामध्ये केलं की आपल्या समाधीचं लोक दर्शन घेतात, वंदन करतात, दही दुधाने आंघोळ घालतात? का? त्याचा एकमेव अर्थ असा की सर्वांच्या पाठीमागे लागलेलं जे जन्म मरणाचं दुःख आहे त्या दुःखावरती संत महात्म्याने विजय मिळवलेला आहे. सर्वसामान्य जीव त्या दुःखावरती विजय मिळवू शकत नाही. म्हणून त्यांची समाधी दर्शनीय, पूजनीय आणि वंदनीय आहे. अशा समाधीचं आपण दर्शन जरी घेतलं तरी पाप जातं. पापनासे दर्शने. अशा समाधीला वंदन जरी केलं तरी पाप जातं. आणि अशा समाधीचं नुसतं स्मरण जरी केलं तर मानवाच्या अंतःकरणातलं पाप जातं. का? ते स्वतः निष्पाप आहेत. विठाला निर्गता पापो यस्मास निष्पापाः. शास्त्र सांगतं ज्यांच्या अंतःकरणातून सर्व पाप निघून गेलेलं आहे. लागोने दी पाप पुण्यांगा, लागोने दी पाप पुण्यांगा, लागोने दी पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो निरूप, तुका म्हणे आम्ही झालो निरूप, म्हणे आम्ही झालो निरूप, तुका म्हणे आम्ही झालो निरूप. पुण्यांगा लागोने दे पाप पुण्यांगा, पुण्यांगा लागोने दे पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदो पाप पुण्यांगा. तुकोबराय सांगतात की असे संत महात्मे अग्नी स्वरूप झालेत. अग्नी म्हणजे काय? सर्वसामान्य अग्नी वेगळा आणि शास्त्रातला अग्नी वेगळा. शास्त्रातला अग्नी या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. सर्वसामान्य शब्दाचा अग्नी या शब्दाचा अर्थ आहे जे आपण काडीच पेटी लावून काडी लावतो त्याला अग्नी म्हणतात. मग असे संत महात्मे ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे त्यांच्या समाधीचं दर्शन घेणं, वंदन करणं आणि पूजन करणं हे आपलं कर्तव्य असतं. जर आपण त्यांचं वंदन पूजन नाही केलं तर त्यांच्यामध्ये काही फरक होतो का? काही फरक नाही. का? त्या समाधीचं आपण दर्शन जरी नाही घेतलं तरी त्यांची हानी नाही.
त्या समाधीचं आपण वंदन जरी नाही केलं तरी त्याची हानी नाही, आणि अशा समाधीची पूजा जरी आपण नाही केली तरी त्यांची हानी नाही, हानी होते मानवाची. विठाला का हानी होते मानवाची? मानवाच्या जीवनामध्ये कर्तव्य आहे, संत महात्म्याच्या जीवनामध्ये कर्तव्य नाही. तृण अग्निमेळ समरस झाले. तृण म्हणजे गवत, गवताची काडी असली काय, पेंढी असली काय, गंज असली काय, त्याला काडी लावली की सर्व क्षणात भस्मात होतं. तसं त्यांच्या अंतःकरणातलं पाप भस्म स्वरूप झालेलं आहे. म्हणून मानवाला वंदनीय पूजनीय असे असणारी संत महात्म्यांची समाधी आहे. विठाला आणि 3 नंबरचा आकडा आहे संजीवन समाधी. संजीवन समाधी कोणाला म्हणतात? ज्याने जिवंत समाधी घेतली त्याला संजीवन समाधी म्हणतात. आज सुद्धा ज्ञानोबा या समाधीमध्ये बसून भगवंताचं कीर्तन करतात, नामस्मरण करतात. गुरुवर्य कुरेकर बाबा आणि वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले संस्थेचे शिक्षक सांगतात, ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्यांचा उच्च अधिकार असतो त्याने आज सुद्धा समाधीला कान लावायचा, त्याच्यातून राम कृष्ण हरी असा ध्वनी येतो. का? आज सुद्धा ज्ञानोबा समाधीमध्ये बसून कीर्तन भगवंताचं नामचिंतन करतात, त्याला संजीवन समाधी म्हणतात. आणि अशा समाधीचं वर्णन नामदेवराया आजच्या अभंगामध्ये करतात. विठाला ज्या ठिकाणी माऊलीने समाधी घेतली, 1 वेळेस 2 वेळेस असं आहे का? नाही, 108 वेळा त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. अनेक जन्मामध्ये अनेक कल्पामध्ये माऊलीने त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. पण सर्वात उच्च स्थान समाधीचं कोणतं असेल तर ते संजीवन समाधीचं आहे. अशी असणारी समाधी कुठं आहे? ज्या ठिकाणी भगवान शंकराचा ढवळा नंदी वाहन, भगवान शंकराचं वाहन हे नंदी आहे, पण त्याचा कलर कसा आहे? ढवळा आहे. सिद्धेश्वराच्या समोर तो आहे आणि त्याच्या खाली विवर आहे. त्या विवराच्या खाली समाधीला जाण्याचा मार्ग आहे. आणि त्या ठिकाणी समाधीला जाण्याच्या अगोदर मृग चर्म म्हणजे हरणाचं आसन, धूप दीप, आणि त्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनी त्यात असं डोकावून पाहतात. माऊली सांगतात, ही माझी समाधी आताची नाही, बा माझी समाधी पहिली जुनाट, एकदम पुराणी अशी समाधी आहे. हे कोण सांगतं? नामदेवराया म्हणतात की भगवान नारायणाने हे गुह्य गोप्य गोष्ट माऊलीला संजीवन समाधी घेण्याच्या वेळेला सांगितलेली आहे. विठाला पण अशा समाधीचं नामदेवराया वर्णन करतात. ज्ञानोबरायाने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबरायाने 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. 16व्या वर्षी आपले पोट्टे काय करतात? 22व्या वर्षी आपले पोट्टे काय करतात? तपासून पहा. अरे संतांचं जीवन हे दर्शनीय आदर्श आहे. ते जसं जीवन जगले त्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाने जीवन जगावं, त्यांचं आचरण करावं, उच्चारण करावा आणि मानवीय जीवन धन्य करावं. विठाला
समाजामध्ये आपण जर पाहिलं तर 16 वर्षाचे पोट्टे दारू पितात, पत्ते खेळतात, गांजा वाटतात, आणि 22 वर्षाचा पोरगा काय करतो महाराज? सर्वांना तुम्हाला माहिती आहे. माणसाने जीवन कसं जगावं, कसं उठावं, कसं बसावं, कसं झोपावं, याला शास्त्र आहे. प्रत्येक मानवीय जीवनाची अटी शास्त्राने घालून दिलेली आहे. शास्त्र सांगतं की पहिल्या 25 वर्षामध्ये वेद अध्ययन, शास्त्र अध्ययन करावं. आपण 25 वर्षापर्यंत काय करतो? आपल्या पोरांचा बायोडाटा तपासा, चेक करा आणि योग्य वळणावरती लावा. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 25 वर्षामध्ये धन कमावलं पाहिजे. शास्त्र सांगतं. उगाच एखादं पहिली दुसरीला पोटतंय आणि त्याने धन कमायला सुरुवात केली तर नाही चालणार. का? आज एवढुल्या पोराने दुकानं टाकले महाराज. वडापावचे दुकान काय, हॉटेल काय, हे वय दुकान टाकण्याचं आहे, हॉटेलवर राहण्याचं आहे, धाब्यावर राहण्याचं वय आहे, अध्ययन करण्याचं वय आहे, शिक्षणाचं वय आहे. योग्य वयाच्या ठिकाणी जर आपण योग्य शिक्षण नाही घेतलं तरी परत पुढं काही होत नसतं. एखादा म्हातारा मनुष्य म्हणला, महाराज मला पखवाज शिकायचा आहे, चालेल का? नाही चालणार. ज्या त्या वयामध्ये जे ते कर्म आपण केलं पाहिजे. प्रथमेन आयुर्तावी, प्रथमेन आयुर्तावी, द्वितीयेन आयुर्जिता, तृतीयेन आयुर्जिता, तृतीयेन आयुर्जिता पुण्य, तृतीयेन आयुर्जिता पुण्य, चतुर्थे क्यों करिष्यति, हे चतुर्थे क्यों करिष्यति, प्रथमेन आयुर्जिता विद्या, हे प्रथमेन आयुर्जिता विद्या. प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनं, तृतीयेनार्जितं पुण्यं, चतुर्थे किं करिष्यति. शास्त्र सांगतं प्रथमेन अर्जितं विद्या. पहिल्या 25 वर्षामध्ये आपण जर विद्या ग्रहण नाही केली त्याचे काय हाल होतील? द्वितीयेन अर्जितं धनम. 25 वर्षाच्या नंतर आपण धन नाही कमावलं त्याचे काय हाल होतील? स्वतः तपासून पहा. तृतीयेन अर्जितं पुण्यम. आणि तिसऱ्या अवस्थामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पुण्य नाही केलं तर नरकाची प्राप्ती होईल. विठाला प्रत्येक वयाची अटी शास्त्राने घातलेली आहे. प्रथम टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे, द्वितीय टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे, तृतीय टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे आणि चतुर्थ टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे. पण आज चतुर्थ टप्प्यापर्यंत मानव जिवंत राहील ही गॅरंटी आहे? आज जर आपण पाहिलं 9वीच्या मुलामुलींना अटॅक येतो, पेपरला वाचला असेल. बीडच्या विद्यालयामध्ये एक मुलगी वही तपासण्याकरता शिक्षकासमोर आली आणि आल्यानंतर वही तपासून परत वापस गेली, खाली बसली, घामाला गाडीमध्ये टाकूस तर प्राण गेला. का? मानवाचं जीवन आपल्या हातामध्ये नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारसावाद सोडा मायाशा, वारसावाद सोडा मायाशा, वारसावाद सोडा
वारे सावध सोडा मायाशा. तुकोबराय सांगतात की मानवीय जीवनाचा क्षणभंगूर सुद्धा भरवसा नाही. याच्याविषयी आपण किती बोलतो व्याख्यान संपणार नाही. आज जो खरा उद्देश आहे तो माऊलीच्या समाधीचा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज जीवन कसं जगले फक्त 22 वर्ष, पण समाजाला आरसा करून जीवन जगले. आज जर महाराष्ट्रामध्ये आपण नुसतं ज्ञानोबा तुकोबा म्हणलं, त्यांच्या नावावरती कोट्याधीश लोक झाले. नुसतं त्यांच्या नावात एवढी ताकद आहे, पण स्वतः जीवन जगत असताना त्यांनी किती हाल झाले. काय काय समाजाने त्यांना केलं, किती छळ केला, त्याचं वर्णन आजच्या अभंगात एवढाला. ज्या कुळामध्ये माऊली जन्माला आले त्यांचं कुळ किती महान पवित्र आहे. ज्या आईच्या पोटी संत महात्मे जन्माला येतात त्या आईने किती तपश्चर्या केली असेल. ज्या आईच्या पोटी देव जन्माला येतो त्या आईने किती तपश्चर्या केली असेल. आणि ज्या आईच्या पोटी सर्वसामान्य माणूस जन्माला येतो त्यांनी सुद्धा काहीतरी तपश्चर्या केली असावी. आपल्या पोटी देव जर जन्माला यावा असं वाटत असेल, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की 3 जन्म साधना करावी लागली. 11,000 वर्ष तपश्चर्या करावं लागलं. दिती, आदिती आणि देवकी हे 3 जन्म घ्यावं लागले. पहिल्या जन्मामध्ये दिती होती, दुसऱ्यात आदिती आणि तिसऱ्या जन्मामध्ये देवकी झाली. दुसऱ्या जन्मामध्ये भगवान परमात्मा भेटले आणि सांगितलं काय इच्छा आहे. आदित्यने सांगितलं तू माझ्या पोटी जन्माला यावा हीच माझी इच्छा आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं मी फक्त जन्माला येईन, पण माझं संगोपन तुला करता येणार नाही का, अजून तुझं पुण्य तपश्चर्या कमी पडते. मग देवकीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आले आणि जन्मल्याबरोबर कुठं गेले, गोकुळाला गेले. का संगोपन करता आलं का नाही. मग देव जन्माला येण्याकरता 3 जन्म साधना करावी लागते. आणि देवापेक्षा संत महात्मे श्रेष्ठ आहेत. मग संत महात्मे जन्माला ज्या आईच्या पोटी येतात त्यांनी किती भयान तपश्चर्या केली असेल. गुरुवर्य निगमानंद बाबा ज्या आईच्या पोटी जन्माला आले त्या आईने किती तपश्चर्या केली असेल. गुरुदेव भगवान ज्या आईच्या पोटी जन्माला आले त्या आईने किती तपश्चर्या केली असेल. देवापेक्षा उच्च स्थान संत महात्म्यांचं असतं. म्हणून माऊली ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांनी किती तपश्चर्या केली असेल त्याचा इतिहास आजच्या अभंगामध्ये विढाला. देव फक्त भाव पाहतो, संत महात्मे जगाचा उद्धार करतात. ज्या वेळेला संत महात्म्यांच्या घरी देव काम करतो तो कोणत्या जातीतला, धर्मातला, कुळातला पाहत नाही का. तेष्टे भाव भक्ती देखो काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. या अभंगामध्ये संत महात्म्यांच्या घरी देवाने काम केलं. यातून सिद्धांत असा सिद्ध होतो की संत महात्म्यापेक्षा देव कमी दर्जाचा आहे.
मग ज्यांच्या कुळामध्ये माऊली जन्माला आले त्यांच्या पिढीचा जर आपण विचार केला, हरिहर पंथ प्रथम पिढीतले त्यांचे, आणि हरिहर पंथांचं ज्या वेळेला ते गावाची वतनदारी पाहिजे, कुलकर्णीपणा पाहिजे, शके 1060 मध्ये त्याने कुलकर्णीचा पणा जो असतो, वतनदारी जी असते, पाटीलकी जी असते, ते त्यांनी करायची. आणि त्यांना 3 अपत्य होती, रामचंद्र पंत, केशव पंत आणि एक मुलगी होती. त्या मुलीचं बाई मोहनाबाई. केशव पंत अल्प वयामध्ये निघून गेले, मोहनाबाईही निघून गेल्या, आणि एकच राहिले रामकृष्ण पंत, रामचंद्र पंत. जी आपली वडिलांची परंपरा होती, पाटीलशाही जी म्हणतात, तीच परंपरा मुलाने चालवली. त्यांना पुढचा मुलगा झाला गोपाळ पंत, आणि गोपाळ पंत मुलगा झाल्यानंतर त्यांच्या पोटी त्र्यंबक पंत ज्ञानोबरायचे पंजोबा हे जन्माला आले. अशा अवस्थेमध्ये ते जन्माला आले की त्यांना 2 अपत्य होते. एक गोविंद पंत आणि तिसरे हरिहर पंत. अल्प वयामध्ये ते निघून गेले, फक्त गोविंद पंत राहिले. त्यांच्या पत्नीचं नाव मीराबाई. त्यांचं माहेर जर म्हटलं तर पैठण. आणि त्यांना 2 मुलं झाले, एक विठ्ठल पंत आणि दुसरा हरिहर पंत. हरिहर पंताच्या काळामध्ये राजा जैत्रपालाचं राज्य आलं, आणि तो राजा जैत्रपालाचं राज्य आल्यानंतर बंडशाही वाढली, दमदाटीपणा वाढला. हरिहर पंतांना असं वाटलं की आपण ही बंडशाही नष्ट केली पाहिजे, राजा जैत्रपालाला राज्य आपण योग्य प्रकारे चालवायला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याने राजासंग भाग घेतला, आणि बंडशाही मिटवत असताना त्याच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये लहान मुलगा म्हणजे हरिहर पंत मारला गेला. 1135 साली, शके 1135 साली या काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यामुळे त्र्यंबक पंत, गोविंद पंत निराश झाले, आणि आपल्या संसारातून ते बाजूला झाले. आणि बाजूला झाल्यानंतर एकांतामध्ये राहू लागले. त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या मीराबाई त्यांनी भरपूर असं समजूत काढली, पण तरीही ते नाही थांबले. आणि शेवटी गहिनीनाथाने संन्यासाचं रूप धारण केलं, आणि संन्यासाचं रूप धारण केल्यानंतर गोविंद पंतांना भेट दिली. भेट झाल्यानंतर त्यांनी साष्टांग प्रणाम घातला, आणि गुरु दीक्षा म्हणून मंत्र दिला. त्या मंत्राचा त्यांनी जप केला, आणि जप केल्यानंतर आपलं जीवन धन्य करून घेतलं. विठ्ठल. आणि गोविंद पंतांना वयाच्या 56व्या वर्षी विठ्ठल पंत नावाचा मुलगा झाला, आणि विठ्ठल पंतांचं मामास्थळ पैठण. आणि विठ्ठल पंतांचा जन्म झाल्यामुळे बऱ्याच दिवसाने मुलगा झाला. त्या मुलावरती प्रेम आई वडिलांचं खूप असतं. आणि 17-18 वर्ष झाल्यानंतर त्या विठ्ठल पंतांनी आई वडिलाला सांगितलं की आई, मला वेद अध्ययन करता बाहेर जायचं आहे. आई वडिलांची परवानगी घेतली, आणि वेद अध्ययनाकरता ते बाहेर गेले. वेदांताचा खूप असा गाढा अभ्यास केला. नंतर त्यांनी तीर्थयात्रा करण्याकरता जायचा निर्णय घेतला.
ज्या वेळेला 12 वर्ष अध्ययनामध्ये गेल्यानंतर त्या साधकाने किंवा साधूने तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आतापर्यंत जेवढे साधू महान होऊन गेले त्यांनी सर्व तीर्थयात्रा केल्या. आणि मग तीर्थयात्रा करण्याकरता निघाल्यानंतर विठ्ठलपंत एकटेच निघाले. केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर असे तीर्थयात्रा करत करत भीमाशंकरला आले. आणि भीमाशंकरला आल्यानंतर भीमा नदीची आठवण झाली. आणि भीमा नदीची आठवण झाली की त्यांना पंढरपुराचं ध्यान झालं. परत ते पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि परत त्यांना अलंकापुराला आले. आणि अलंकापुराला आल्यानंतर त्याच काळामध्ये सिद्धोपंत नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे उमाबाई. सिद्धेश्वराचं मंदिर, दारामध्ये पिंपळ, सुंदर असं वातावरण विठ्ठलपंताने पाहिलं. चाऱ्यावरती ब्रह्म, चाऱ्याचं तेज, विद्वत्ता सर्व दिसून येऊ लागली. आणि योगायोगानं सिद्धोपंत आणि विठ्ठलपंत दोघांची गाठभेट झाली. राम राम घातला. सिद्धोपंताने विचारलं, तुमचं गाव कोणतं? त्याने सांगितलं, माझं गाव आपेगाव आहे. नंतर परिचय झाल्यानंतर सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना आपल्या घरी नेलं, जेवायला खावायला केलं. आणि त्यांची लहान मुलगी असणारी मीनाक्षी लग्नाला उपवर झालती. आणि झाल्यानंतर पण त्याला डायरेक्ट म्हणता येईना. जेवण झाल्यामुळे रात्री तिथेच आराम केला. आणि सिद्धेश्वर भगवान सिद्धोपंताच्या स्वप्नामध्ये गेले सांगितलं, सिद्धोपंत, तुमची जी मुलगी आहे ती मुलगी तुम्ही विठ्ठलपंतांना देऊन टाका. तिच्या पोटी महान 4 अपत्य जन्माला येतील. सकाळ झाली. सिद्धोपंताने विठ्ठलपंतांना स्वप्न सांगितलं. पण विद्वान माणसं स्वप्नाला मानित नसतात महाराज. का? स्वप्न हे खोटं असतं, मिथ्या असतं. त्याने होकार देऊन शांत झाले. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत तुळशी वृंदावनापाशी झोपले. परत त्यांच्या स्वप्नामध्ये सिद्धेश्वर भगवान गेले, सांगितलं, हे विठ्ठलपंता, तुझ्या चेहऱ्यावरती भक्ती, ज्ञान, वैराग्य सर्व उमटून दिसतंय. माझी एक इच्छा आहे, सिद्धोपंतांची जी मुलगी मीनाक्षी ती तू कर, तुझ्या पोटी 4 अपत्य जन्माला येतील. मग त्यांनाही पटलं. दोघांचा विचार झाला. परंतु विठ्ठलपंताने सांगितलं, मी आईवडिलांना विचारलेलं नाहीये. आईवडिलांना विचारल्याशिवाय मी लग्न करू शकत नाही. विठ्ठल आताचे मुलं आईवडिलाला विचारत सुद्धा नाही. का? काळ बदलला, जमाना बदलला. शास्त्र सांगतं की आईवडिलांना विचारल्याशिवाय विवाह करू नये. आणि विवाह कधी करावा, केव्हा करावा, का करावा, त्याच्या काही शास्त्राने अटी घालून दिलेल्या आहेत. आणि विवाह कोणासंग करावा हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, आदौ कुलम परीक्षयेत ततो विद्या ततो वयः शीलम धनम तथा रूपम देशम पश्चात विवाहयेत. ज्योतिषशास्त्र सांगतं, आदौ कुलम परीक्षयेत, सर्वप्रथम अगोदर कुलाचं परीक्षण करा. मुलगा कोणत्या कुळातला आहे, मुलगी कोणत्या कुळातली. आजकाल जर आपण जमान्यामध्ये पाहिलं तर एजंट मुली देणे सुद्धा एजंट आहेत महाराज. 3 दिवस रात्री 4 दिवशी गायब. का? पण वातावरण तसं बदललंय. जी बाल हत्या होऊन बसली त्याचा परिणाम आज तरुण वर्गावर होतोय. लहान लहान गर्भामध्ये असताना मुलीची बाल हत्या झाली. त्याच्यामुळे आज तरुण वर्गांना मुली सुद्धा भेटणार. त्याने कुठूनही जाऊन आणल्या पण त्याही टिकायला तयार नाहीत. का? ते केवळ पैसा कमवण्याचा धंदा काढला धंदा. म्हणून सावधान व्हा.
विवाह कोणासंग करावा शास्त्र सांगतं आदौ कुलम परीक्षेत. सर्वप्रथम कुलाचं परीक्षण करा. ततो विद्या. मुलगा शिकलेला आहे का, मुलगी शिकलेली आहे का. ततो वयाची आठ सुद्धा घातलेली आहे. विवाह करताना मुलीचं वय किती पाहिजे, मुलाचं वय किती पाहिजे. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं मुलीच्या वयापेक्षा 4 ते 5 वर्षाचा नवरदेव मोठा असावा. ततो शीलम. शील म्हणजे स्वभाव. त्याचा स्वभावाचं परीक्षण करा. तुमची मुलगी करण्याकरता तुम्हाला गोड बोलवीन, धाब्यावर जेव घालीन, कपडे करीन, पण ज्या वेळेला धक्का बसला तेव्हा तुम्ही डोळे उघडतील महाराज. पण स्वभावाचं परीक्षण करा. शीलम धनम ततो वयाची सुद्धा 8 सांगितलेले. एवढ्या अटी जर मान्य असतील तर विवाह करा. आणि सर्व अटी विठ्ठल पंतांच्या अंतकरणामध्ये चेहऱ्यावरती उमटून दिसत होत्या. विठ्ठल